प्रदेशचे आमचे मुखेल उलोवपी आणि हेरांनी दिवळे पेटोवन आयच्या ह्या कार्यावळीची सुरवात करची. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि सगळ्या आमच्या सोयऱ्यांक आणि मानेस्तान घेऊन माचयेर येवचे. तशेंच आयचे आमचे मुखेल उलोवपी प्रिन्सिपल मनोज कामत आणि माचयेर येवन आपली बसका घेवची. मागता राजेश परदेसाय आमचे आमदार आणि माचयेर आपली बसका घेवची. तशेंच दोन्ही डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष आणि माचयेर आपली बसका घेवची. मागता आमचे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे चीफ्स आणि माचयेर आपली बसका घेवची. परत आसा परत जनरल प्रेसिडेंट सेवादल इंचार्ज गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष कार्यावळी सुरुवात करचे पयलीं हांव मागता आय रिक्वेस्ट मॅडम जया शुक्लाजी वाइस चेयरपर्सन विचार विभाग AICC टू काइंडली कम ऑन द डेज ऑफ ओक्युपाइड. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्ष पुढारी माइकल लोबो, आगे मुख्यमंत्री दिगंबर कामत, आईचे मुखेल उलोवपी डॉक्टर मनोज कामत, आमदार राजेश परदेसाय, माचयेर बशिल्ले ह्या मानेस्त आणि मोगाळ भावांनो आणि भयणीनो, आज 30 मे गोंय घटक राज्य दीस. दर वर्सा आईचे ह्या दिसा आमी त्या सगळ्याचो उल्हास करतात आणि गोंयांत घटक राज्य मेळचो म्हणून कष्ट घेतले, खूब प्रयत्न केले. आयच्या दिसा 1987 ह्या वर्सा गोंयचो संघ प्रदेशाचो दर्जो बदलून
गोंय हे 25वें राज्य जालें. खरें म्हळ्यार 1961 वर्सा गोंयची पुर्तुगेजांच्या सुटकेंतल्यान पुर्तुगेजांच्या गुलामगिरींतल्यान सुटका जाल्ली आनी ताजे उपरांत हांगा एक वाद निर्माण जालो. हो वाद म्हळ्यार थोड्यांक दिसतालें की गोंय हो महाराष्ट्राचो भाग आनी ताचें विलीनीकरण महाराष्ट्रांत जावपाक जाय. आनी थोड्यांक दिसतालें की ना, गोंयची अस्मिताय ही वेगळी जावन आसा, गोंयची संस्कृताय वेगळी जावन आसा, गोंयची भास वेगळी जावन आसा आनी देखून आमचें स्वतंत्र अस्तित्व आसपाक जाय. आमकां एक वेगळें राज्य म्हणून मान्यताय मेळपाक जाय. हातूंतल्यान आमच्या केंद्र सरकारान देशांतलो पयलो ओपिनियन पोल गोंयांत दिलो. ओपिनियन पोल ची तरतूद आमच्या घटनेंत ना, तरी पूण खासा गोंयचे खातीर घटनेंत बदल घडोवन हाडून हें बील पास जालें आनी 1967 वर्सा गोंयांत जनमत कौल जालो, ओपिनियन पोल जालो आनी हातूंत गोंयकारांचें जैत जालें. गोंयकार जिखले. चडशा लोकांनी गोंय वेगळें राज्य उरचें म्हणून मतदान केलें आनी देखून आयज आमकां हो दीस पळोवपाक मेळटा. ताजे उपरांत जनमत कौला उपरांत सगळ्या राजकीय पक्षांनी, काँग्रेस तर जातूं आशिल्लीच, पूण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आनी युनायटेड गोवन्स ह्या पक्षांनी हो लोकांचो कौल मानून घेतलो आनी गोंयचें वेगळेपण सांबाळून दवरपाच्या मताक फटच्यान रावले, ताका तेंको दिलो. आनी इतिहासाची पानां तुम्ही वाचली जायत जाल्यार एक गजाल दिसून येता की त्या वेळावयले आमचे काँग्रेसचे फुडारी किंवा युनायटेड गोवन्स ह्या पक्षाचे फुडारी बाबू नायक म्हणजे अनंत नरसिंह नायक हांणी पयली खेप हो प्रश्न गोंयच्या विधानसभेंत रेज केलो आनी एक प्रायवेट मेंबर्स बील हाडलें आनी गोंयांक वेगळें राज्य मेळपाक जाय, घटक राज्याचो दर्जो मेळपाक जाय म्हणून एक खाजगी बील हाडलें. ताका सगळ्या पक्षाच्या आमदारांनी केलो त्या वेळार. ताजे उपरांत आमी पळयतात की काँग्रेस पक्षाचे आमचे खासदार तेन्नाचे स्वर्गेस्त पुरुषोत्तम काकोडकर हे पार्लमेंटांत आशिल्ले. तांणी पार्लमेंटांत एक खाजगी बील हाडून गोंयांत एक घटक राज्याचो दर्जो मेळचो म्हणून प्रयत्न केले. आनी एक समाधानाची गजाल म्हळ्यार 1976 वर्सा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार बाब रघुवीर पानकर हांणी अशेंच एक विधेयक, खाजगी विधेयक विधानसभेत हाडलें आनी ह्या गोंयांत एक घटक राज्याचो दर्जो मेळपाक जाय अशें त्या बिलांत सांगलें. आनी तातूंत तेन्नाच्यो आमच्यो मुखेलमंत्री बाय शशिकला काकोडकर हांणी सांगलें की आमी विलीनीकरणा वयच्यान आशिल्ले, आमी लोकांचो कौल आमी मानून घेतला आनी त्या खातीर लोकांक जें जाय तें जावपाक जाय अशें तिणें मोठ्या मनान मानून घेतलें. ताजे उपरांत आमी पळयतात 1977 वर्सा बाब एडवर्ड फाले जो पयलीं आमदार आशिल्लो कुडचड्रीचो तो लोकसभेंत पावलो, युनायटेड गोवन्साचो खासदार जावन. आनी जेन्ना जेन्ना ताका संद मेळ्ळी तेन्ना तेन्ना ताणें गोंयच्या घटक राज्याचो प्रश्न पार्लमेंटांत रेज केलो. तेन्ना जनता पार्टीची राजवट केंद्रांत आशिल्ली आनी बाब मोरारजी देसाई हो देशाचो प्रधानमंत्री आशिल्लो आनी ताचें मत ल्हान ल्हान राज्यां करची ह्या वटच्यान नाशिल्लो. ताका दिसतालें व्हडलीं व्हडलीं राज्यां आसची, ही ल्हान ल्हान राज्यां इकॉनॉमिकली वायबल न्ही अशें ताचें खाजगी मत आशिल्लें. तरी पूण एडवर्ड बाबान खूब प्रयत्न केले आनी
तो ताजेर उलयत रावलो. 1980 वर्सा परतून श्रीमती इंदिरा गांधी ह्या देशाची प्रधानमंत्री जाली. जनता पार्टीची राजवट गेली आणि त्या वेळार बाब राजीव गांधी ह्या पक्षाचो जनरल सेक्रेटरी आशिल्लो. एडवर्ड बाबाचे तांच्या घराण्या कडेन घनिश्ठ संबंध आशिल्ले. गांधी घराण्या कडेन ताणें ताचो उपयोग करून घेतलो आणि राजीव गांधी कडल्यान ताणें उतर घेतलें की तुमची जी मागणी आसा ताजेर म्हजो पक्ष सहानुभूतीपूर्वक विचार करतलो अशें एज ए जनरल सेक्रेटरी म्हणून पार्टीचो ताणें एडवर्ड बाबाक उतर दिलें. आणि ताचे उपरांत तुम्ही जाणात 1984 वर्सा इंदिरा गांधी भायर पडल्यो आणि ताचे उपरांत राजीव गांधी स्वता प्रायम मिनिस्टर जालो. एडवर्ड बाबान ती संद वचपाक दिली ना. ताणें पळयलें की आपलो ताजे कडेन बरो संबंध आसा, निकटचो संबंध आसा, ताजो उपयोग ताणें करून घेतलो आणि ताणें राजीव गांधीक पटयलें की गोंयांत घटक राज्य मेळपाक जाय. And it was Rajiv Gandhi under whose prime ministership Goa attained statehood on 30th May 1987. सगळे श्रेय काँग्रेस पक्षाक वता आणि राजीव गांधीक वता. राजीव गांधीक आमी केन्नाच विसरपाक शकना. हो आमचो विशय जावन आसा. आमी त्या खातीर वावुरल्यात आणि आमकां तातूंत यश मेळ्ळां. आतां सत्तेर कोणीय आसूं, सत्तेर आशिल्ल्याक हो इतिहास व्हडलोसो खबर ना. खबर आसल्यार पासून खबर नाशिल्ल्या भशेन ते चलतात आणि आपल्याक जाय तशें करतात. पण आमकां ताचो अभिमान आसा की गोंयचें वेगळेपण काँग्रेस पक्षान सांबाळून दवरला. तातूंत राजीव गांधीचो व्हडलो वांटो आसा. सो घटक राज्या उपरांत आमकां जे पावर मेळ्ळे ताचो उपयोग करून आमी गोंयांत बरी उदरगत केल्या. सगळ्या क्षेत्रांत आमी फुडें आसात. शिक्षणीक जावं, उद्योगीक जावं, हातूंत आमी खूब फुडें गेल्ले आसात आणि अशीच उदरगत आमची गोंयची जायत उरतली. हातूंत इल्लोय दुबाव ना. कारण आमचे कडेन ते पावर आसा, आमचे कडेन ती एबिलिटी आसा विकास करून घेवपाचो. हांव चड वेळ घेना. हांव मागतां आमचे अध्यक्ष बाब अमित पाटकर आणि येवकाराचे उलोवप करचें आणि आपले विचार ह्या विशयाचेर व्यक्त करचे. श्री अमित पाटकर. आयच्या ह्या 35व्या गोंय घटक राज दिसाचे समेस्त गोंयकारांक गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे उर्मीत परवी. आयच्या ह्या कार्यक्रमाक हाजीर आशिल्ले आमचे आदले मुखेलमंत्री तशेंच काँग्रेस वर्किंग कमिटीचे इन्व्हायटी, परमनंट इन्व्हायटी श्री दिगंबर कामत, तशेंच आमचे CLP लिडर बाब मायकल लोबो, आमचे आमदार बाब राजेश फळदेसाय, तशेंच आमचे दोन्ही डिस्ट्रिक्टाचे प्रेसिडेंट साऊथ आणि नॉर्थ आणि बाकीचे फ्रंटलाचे आमचे हेड्स आणि हांगा सगळे जमिल्ले काँग्रेस मोगी सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. म्हाका दिसता शेख बाबान सगळे हिस्ट्री सांगली आयच्या दिसाची. आणि एक्चुअली खरें म्हणल्यार आज जो गोंय घटक राज दीस आसा, म्हाका दिसता हाचे श्रेय जशें तांणी सांगलें की सगळे श्रेय हे काँग्रेस पक्षाक वता. आणि हे करून घेवपाच्या फाटल्यान म्हणल्यार सगळ्या गोंयकारांक जाय आशिल्लें की गोंय एक घटक राज्य जावचें. कित्याक कोण तरी युनियन टेरिटरी जाता सगळे कंट्रोल आसता ते लेफ्टनंट गव्हर्नरा कडेन आसता. सो गोंयांत कशें आसचें, गोंयची कशी उदरगत जावची हें म्हाका दिसता गोंयकारूच करपाक शकता. सो ताका लागून गोंय घटक राज्य जावप हें खूब गरजेचें आशिल्लें आनी हें सगळे गोंयकारांचो डिमांड आशिल्लो. पूण हाच्या फाटल्यान इन्स्ट्रुमेंटल कोण आशिल्लो हें श्रेय कोणाक वचपाक जाय. आणि म्हाका दिसता हे श्रेय जर तर वतले जाल्यार हे दोन मनशाक वचपाक जाय. एक म्हणटा तो एडवर्ड फालेरो आणि दुसरो आमचे स्वर्गीय शांताराम नायक. हे दोन इन्स्ट्रुमेंटल मनीस हांकां हे फूल क्रेडीट आज सरकारान 35व्या गोंय घटक राजाच्या दिसाक 35 लोकांचो भोवमान केलो. हांव पळयतालो तो कार्यक्रम, बरी गोष्ट.
तातूंत मुख्यमंत्र्यान सुद्दां म्हटलें की जे लोक इन्वॉल्व आशिल्ले तांकांय हांव मनापूर्वक तांकां आभार मानता म्हणून. पूण तांकां म्हाका दिसता खंय तरी लज दिसता त्या लोकांचें नांव घेवपाक. तांणी खरें आमचे स्वर्गीय प्रधानमंत्री राजीव गांधीचो उल्लेख करपाक जाय आशिल्लो, कित्याक तांच्या कार्यकाळांत आमकां हे गोंय घटक राज्य मेळ्ळें. सो आमी म्हाका दिसता एदुआर्द फालेरो एक्चुअली ते आज बरे ना म्हणून तांकां येवपाक जमलें ना. सो आमी एक्चुअली तांचो आनी स्वर्गीय शांताराम नायक हांचो भोवमान करपाचें आमी थारायलां. सो तांचो चलो अर्चित बाब हाका मागता ताचे कडेन की ताणें येवचें आनी जे तांचो बापूय जो इन्स्ट्रुमेंटल आशिल्लो, कित्याक एदुआर्द फालेरो तेन्ना मिनिस्टर आशिल्ले आनी तो इशू पार्लमेंटान रेज करपाक जाय आशिल्लो. सो 0 आवराक शांताराम नायकान तो इशू रेज केलो आनी आमकां मागीर राजीव गांधीन स्टेटहूड दिलें. सो म्हाका दिसता श्री तांकां वचपाक जाय. अर्चित बाब मागता मातशें तुमी येवचें मुखार. जे दीस राजीव गांधी गोंया आयिल्ले, जे दीस आमकां स्टेटहूड मेळ्ळें 30 मेक, सो तांचो एक कोट वाचता. गोवा हॅज गिवन अस पेट्रियोटिझम एंड प्रायड. गोवा हॅज गिवन अस vitality and worth. The Goan identity is a composite identity of many languages, religions, customs and traditions. All elements must be equally respected, equally cherished and equally nurtured. हे तांणी ते दीस सांगिल्लें. सो म्हाका दिसता तांचो जो विचार आशिल्लो की खंय तरी गोंयांत एक मोग आशिल्लो पेट्रियोटिझमा बद्दल, किंवा एक आमकां गोंयकार म्हणून एक जर स्वाभिमान आसा, आनी जे तांणी आमकां जे स्टेटहूड दिलें तांच्या सहकार्यान, म्हाका दिसता ते आज खंय तरी गेल्ली 10 वर्सां म्हणजे फाटलो एक डेकेड जर पळयत जाल्यार म्हाका दिसता ते सिच्युएशन फ्रॉम बॅड टू वर्स वता. आज परत हांव हेजवळ पळयतालो त्या कार्यक्रमांत तांणी अनेक संस्थेचे भोवमान केलो तेन्ना, आनी जे लोक इन्स्ट्रुमेंटल आशिल्ले गोंयांची इकॉनॉमी वाडोवपाक किंवा उदरगत करपाक तांचोय भोवमान केलो. आनी तातूंत भितर हांव पळयतालो की तांणी जवळ जवळ 7 ते 8 मायनिंग कंपनींक तांणी थंय भोवमान केलो तांचो. पूण म्हाका अशें दिसता की तो भोवमान न्ही, तो म्हाका दिसता तांकां फेअरवेल तांणी सर्टिफिकेट किंवा फेअरवेल गिफ्ट दिला. कित्याक गेल्ली 10 वर्सां ह्या सरकारान मायनिंग म्हणटा ते गोंयान अक्षरशः काबार केलें. सो तो तांचो भोवमान न्ही, इन्सल्ट तो. कित्याक त्यो मायनिंग कंपनी ज्यो 8 आशिल्ल्यो त्यो बिफोर लिबरेशन सुद्दां तांणी ते इंडस्ट्रियलायझेशन हांगा हाडिल्लें. सो हें सरकार नक्की करपाक कितें सोदता तें कोणाकूच खबर ना. म्हाका दिसता आयच्या काळांत इंडस्ट्री सुद्दां डायिंग इन गोवा. सो अनएम्प्लॉयमेंट जो एक मुद्दो आसा जो आज इतलो वाडला, सो ताजेर ह्या सरकाराचें कितें बाबा धोरण आसा हाचेर ते कांयच उलयना. फक्त वेंडेक्टा पॉलिटिक्स चल्ला. आज थंय आंगणवाडीचो एक उदाहरण म्हणल्यार आंगणवाडीचे वर्कर्स. आंगणवाडीच्या 7 वर्करांक तांणी टर्मिनेट केले, सेइंग दॅट की तांचो दे वर इन्क्लायन्ड टुवर्ड्स सम काँग्रेस लिडर्स. म्हणजे हे कितें चल्लां आमच्या राज्यांत. आज आमकां जर स्टेटहूड मेळून जर तर आज 35 वर्सां जाली जाल्यार हे राजकारण कित्याक चल्लां. इलेक्शन जालें, रिजल्ट आयलो म्हणटकीर जे सरकार आसा हें सगळें गोंयकाराचें सरकार आसा. सो लोकांक टार्गेट करून कित्याक हे सरकार तांच्या फाटल्यान लागता. म्हाका दिसता सीएम सदांच सांगता की स्वयंपूर्ण गोंय करया. जे जॉब्स आसा स्वयंपूर्ण गोंय तो घेवन वता. पूण आज जे आमचे युवा जे बेरोजगार आसा तांकां तांचो प्लॅन कितें, जे अनएम्प्लॉयमेंट रेट जे वाडल्यात किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी हाजेर कितें आसा ते केन्नाच उलयनात. म्हाका दिसता गोंय म्हणटा ते एक पीस लविंग स्टेट आशिल्लो, आनी खंय तरी फाटले कांयशे दिसांनी जर आमी पळयलें जाल्यार ती हार्मनी खंय तरी डिस्टर्ब करपाचे प्रयत्न चल्ल्यात. पूण हांव गोंयकारा कडेन मागता, आनी आमी गोंयकार म्हणटा ते हुशार आसात.
आमी खंय तरी पीस आणि ट्रूथ हे म्हाका दिसता सांबाळून दवरपाक जाय आणि दवरतले हातून म्हाका खात्री आसा. सो परत एकदा हांव चड उलयना कित्याक आज आमचे जे स्पीकर आसात की नोट स्पीकर मनोज कामत हे ताजेर विस्तारान आयच्या दिसाच्या गोंय घटक राज्याच्या दिसाच्या उलयतले डिटेलान. आणि आज तुम्ही हांगा सगळे जमिल्ल्याक सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आणि परत एकदा सगळ्यांक पुनमीक परबी आयच्या दिसाच्यो. हरचीत बाबा कडेन मागता की मातशें मुखार येवचें आणि भोवमान स्विकार करचें. मध्ये येऊ नका. मध्ये येतात. मध्ये येऊ नका. देव बरें करूं. पुत्रांनी सगळ्यांक देव प्रार्थिल्लो आसा. तातूंत जर फुलांची भर पडली जाय जाल्यार दुदान साखर पयले भशेन जातलें. हांव मागतां गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आनी आयचे आमचे मुखेल उलोवपी श्री मनोज कामत हांकां फुलां भेटोवन तांकां येवकार दिवचो. योगेश फुलां AICCच्या विचार विभागाच्यो वायस चेअरमॅन डॉक्टर जया शुक्ला जी आसा तांकांय आमी फुलां भेटोवन तांकां येवकार दिता. You welcome me, madam, on this auspicious day. आयचे मुखेल उलोवपी आपले विचार व्यक्त करतले. ताजे पयलीं हांव मागता आमचे विरोधी पक्ष फुडारी मायकल लोबो आनी आयच्या दिसा आपले विचार व्यक्त करचे. श्री मायकल लोबो. Today is a very special day and a very auspicious day, Goa Statehood Day. या स्पेशल प्रोग्रामाक गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीन जो ऑर्गनायज केला तेका हाजीर आशिल्ले सगळे मानेस्त आमचो GPCC प्रेसिडेंट बाब अमित, बाब दिगंबर कामत आदलो मुख्यमंत्री, सगळे आमचे काँग्रेस पक्षाचे फुडारी, आमचो कलीग बाब राजेश फळदेसाय, सगळे फुडे बसलेले आमचे काँग्रेस पक्षाचे लीडर्स, प्रेस मीडिया, कशी बघता म्हाका आयज ह्या प्रोग्रामाक अटेंड जावपाक, कित्याक की नोट स्पीकर जो आहा वो प्रिंसिपल मल्लिकार्जुन कॉलेज काणकोण बाब मनोज कामत हेका आयकपाक आमी सगळे येयल्या. हांव चड उलोवचो ना. आयच्या ह्या दिसा म्हाका दिसता जे योगदान खूब जाणांनी केले, आमी तेंचो उगडासूय केल्लो आहा. शांताराम नायक आदलो आमचो MP, एदवार्दो फलेरो,
जो आदलो एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर ऑफ इंडिया आणि खूप जाण आसतले आनी तेचे भायर आमचो प्रायम मिनिस्टर जो आदलो बाब राजीव गांधी आणि म्हाका दिसता हे योगदान कोणेय करूं आसूं हे स्टेट गव्हर्नमेंटान उल्लेख करपाची खूप गरज असता वी डोंट शाय अवे व्हेनेवर गुड थिंग्स हॅपन इन इंडिया वी ऑल्सो कॉंग्रॅच्युलेट द प्रेझेंट प्रायम मिनिस्टर म्हणजे जो तो बरी गजाल करी जाल्यार आमी कॉंग्रॅच्युलेट करतले कोणूय आसूं तो आणि करपाक जाय दिस इज डेमोक्रेसी आणि म्हाका दिसता आयज ह्या लिडरांचे कोणे उल्लेख करूंक ना त्या खातीर गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी तेंचो आयज उगडास करता आणि तेंकां आमी मान दिता मान भागयता आणि वी ऑल्सो कांट फॉरगेट दॅट स्टेटहूड कित्याक मेळ्ळें आमकां स्टेटहुडाचे पयलीं जे गोवा वचोन दुसरे स्टेटीक वचोन मेळपाक आसले इट वॉज अनसर्टन दॅट दिस युनियन टेरिटरी जी आमची आसली गोवा ही महाराष्ट्राक वयतली कर्नाटकाक वयतली कितें जातलें हेचें आनी त्या टायमार म्हाका दिसता ह्याच पक्षान काँग्रेस पक्षान आमकां हे स्थान दिलें की हिंगासर एक रेफरंडम दिलो आणि रेफरंडमांसून वी गॉट दिस एज अ युनियन टेरिटरी वी रिमेन्ड एज अ युनियन टेरिटरी तेजे उपरांत आमकां स्टेटहूड मेळ्ळें आणि आयज आमी सगळे छाती फुडें काडून चलता म्हणजे a small state, well developed state, various people have, so many people have put their sweat, blood into this state to make this a vibrant state. But today we see lot of problems over here. Issues खूप आहा. आमचे लोकल भुरगे मायग्रेट जायत आहा. GPCC president आताच सांगला भुरग्यांक जॉब ना. Youth are looking at better prospects. भुरगे आमचे बरो फुडार करपाक ते गोंय सोडून वयता दुसरे स्टेटीन पावता दुसरे स्टेटीन कितलीं वर्सां काम करता खंय तरी जे आमचे गोंय आमचे काळजाक लागीं आहा पूण ते मागीर थिंगा रावन थिंगासरलो मोग कसो लागता थोडे जाण दुबय वयता थोडे जाण इन सर्च ऑफ जॉब्स युरोपियन कंट्रीज वयतात थोडे जाण पासपोर्टूच चेंज करून वयता आयडेंटिटी चेंज जाता आणि त्या खातीर म्हाका दिसता गोंयान गोंयकार उरचो आणि आमचे पॉप्युलेशन जे आहा ते वाडचे गोंयकारांचे आणि त्या खातीर आमी कितें करपाक जाय आमी गोंयकारांनी कितें करपाक जाय तेचो म्हाका दिसता एक प्लॅन करपाची गरज आहा सरकार आपले कितलेच भाशेचे प्लॅन करता पूण ते सक्सेसफूल जायना ते प्लॅन करपा खातीर एवरी गव्हर्नमेंट हांवूय आसलो सरकारान म्हाका उगडास येता की प्लॅन एक कितें प्लॅन करता जाल्यार तेका एक तरी खंयचे तरी कंपनी हाडून दवरता थिंगा एक खंयची तरी कंपनी नेमता आनी तेका सांगता दॅट दीस कंपनी वील डू द प्लॅन मास्टर प्लॅन फॉर गोवा ट्युरिझम प्लॅन फॉर गोवा आनी कसलो प्लॅन आता म्हाका दिसता जे अनएम्प्लॉयमेंट वाडलेले आहा तेजे खातीर एक प्लॅन चालू जातलो आनी तेका उमके पयशे दिवप 2 कोटी 3 कोटी 5 कोटी म्हाका दिसता आमी प्रायोरिटायज करपाची गरज आहा आमी ऑपोजिशनान आहाय ऑपोजिशनान सरकार पक्षाक सांगपाची गरज आहा येता असेंब्लीन की यू डू नॉट हॅव टू यूज एनी सर्विसेस फ्रॉम आउटसाइड आमी जे सर्विसेस जे आहा ते कोणाक तरी भायल्या मनशाक दिता आणि ते सर्विसेस करता आनी आमकां दिता आनी ते जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहा ते भायर वयता जेन्ना आमकां गोवा स्टेटहूड मेळटा तेन्ना म्हाका दिसता प्रायोरिटी इज फॉर अस फॉर ऑल ऑफ अस हू आर इन द स्टेट ऑफ गोवा एंड एवरी जॉब वेदर इट इज अंडर सेमी गव्हर्नमेंट और वेदर इट इज अंडर दृष्टी जे गव्हर्नमेंटान टेंडर दिल्लो आहा तितूनय पयशी जाल्यार म्हाका दिसता अबाउट 40% जॉब भायल्यांक आनी त्या खातीर इतले वेगवेगळे गव्हर्नमेंटाच्या अंडर
so many corporations are there which are not functioning. And every time we talk in the assembly on this subject, सरकार खाली म्हणटा आम्ही करतले लोकला फर्स्ट प्रायोरिटी दिवपा खातीर आम्ही खूप वस्तू करतले पण जायना आणि त्या खातीर आमकां म्हाका दिसता झगडचे पडटले आणि झगडटाना we have to see that justice is given to all, whether it is the latest incident in Goa Medical College जे हॉस्टेल हा जे भुरगे चे खंयचे तरी टॉयलेटान कॉमन टॉयलेटान थिंगा ड्रग्साची पुडी मेवली आणि 5 जाण भुरग्यांक रेस्ट्रिकेट करपाक ऑर्डरूय काडलेली हांव आयकता येयली जाल्यार म्हाका ऑर्डर दी पण टोटल रेस्ट्रिकेट करप विदाउट नोईंग वेदर दे वर इन पोजेशन ऑफ दॅट ड्रग्स कोणे हाडलो थिंगा तेजेर इन्क्वायरी जावपाक जाय जे भुरगे लेट येयल्या ओ कितें जाला तेजेर इन्क्वायरी करा तुमी तांकां सस्पेंड करा टेम्पररी सस्पेंड डोंट फिनिश देयर कॅरियर तेंचो एक कॅरियर हा their career is like they want to do medicine, they want to be a successful doctor, but you can't finish their career. तेंचे बॉल्सान जो जर मेवलो तो ड्रग्स जाल्यार 100% कितें करूंक जाय कारवाई करूंक जाय FIR घालपाक जाय सगळें करूंक जाता ना FIR is lodged on an unknown person, but these boys cannot be totally terminated, restricted म्हणजे कितें भायर तुझो कॅरियर काबार. So on behalf of the Congress party, we demand to the Chief Minister and also to the Health Minister की तुम्ही याचेर इन्क्वायरी बसवया आणि इन्क्वायरी करा सस्पेंड करा तांकां नो प्रॉब्लेम जो ते भुरगे लेट येयले 3 o'clock येयले ओ कितें जालें तेचेर इन्क्वायरी करा पण ते ड्रग्स कोणी हाडलेले तेचेरूय इन्क्वायरी करा ते आहले टॉयलेटाच्या झोनेलाचेर आता मेवले पळय 100% जावंक जाय इन्क्वायरी whoever has brought that should be punished, but 5 boys cannot be totally thrown out. What will happen to them? त्यांची कितें जातलें फुडार कितें म्हाका दिसता आमी जलबाजी करपाची आयज ह्या सरकाराक म्हाका दिसता हें जाल्लें आहा म्हणजे काय हे जे आहा लिडर्स जे आहा ते फास्ट फॉरवर्डान वचूंक सोदता आणि त्या खातीर तेणी चिंतपाची गरज आहा की ते बीन जाले मनीस आणि तेंचे बॉल्सान ते ड्रग्स मेळोंक ना आणि गोवा पुलिसाक म्हाका दिसता चीफ मिनिस्टराक आणि हेल्थ मिनिस्टराकूय सांगपाक जाय की तेंचे बॉल्सान मेळोंक ना ते आमी इन्क्वायरी करता वील फायंड आउट हू ब्रॉट इट and whoever has brought it, you take action on that person, file FIR on that person, rusticate him, not the 5 people. You cannot finish the career of 5 people. This is what is our demand. आम्ही आज स्टेटहुडाचेर खूप व्हडले भाशणां केल्ले आहा सकाळी सगळे मिनिस्टरांनी केल्ले आहा चीफ मिनिस्टर सगळे पण वी कॅनॉट फिनिश द फ्युचर ऑफ आवर youth is important. आम्ही एम्प्लॉयमेंटाची गजाली उलयतात तितून हे इम्पॉर्टंट आहा. We just cannot blame somebody for what they have not done. I'm not saying they have totally not done. Maybe one person has brought it. You put him to books. एका गाल भितर तेजेर कोर इन्क्वायरी सगळे कशीची इन्क्वायरी जावन तेजी हो आमचो डिमांड आहा. आनी एकदा सगळ्या गोंयकारांक हांव स्टेटहूड डेच्या दिसा हांव कॉंग्रॅच्युलेट करता हार्दिक शुभेच्छा दिता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं मायकल बाब. आनी आतां मुखेल उलोवप जातलें काणकोणच्या मल्लिकार्जुन कॉलेजीचे प्राचार्य डॉक्टर मनोज कामत हांगा आमचे मदीं आसात. हांव तांचे लागीं मागता आनी आयच्या दिसा तांचे विचार आमचे मुखार दवरचे. डॉक्टर मनोज कामत. नमस्कार. मी
आशिल्ले विरोधी पक्ष नेते मायकल बाब लोबो, गोयचे माजी मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत, म्हजे मित्र आमदार काँग्रेसचे अध्यक्ष पाटकर बाब आणि म्हज्या फुड्यान आशिल्ले तुमी सगळे गोंयचे मोगी. तुमकां सगळ्यांक गोंयचे मोगी म्हणटा कारण तुम्ही आज गोंयच्या मोगा खातीर तुम्ही हांगा आयल्या. ही कार्यावळ जरी काँग्रेस पार्टीन आयोजित केले जर जायत जाल्यार ती काँग्रेस पार्टीक वर्करांचो मेळावो किंवा चिंतन शिबीर घेवचे आशिल्ले जाल्यार वेगळी कडेन करतले आशिल्ले. पण गोंयचो जेन्ना मोग पडटा, गोंयच्या मोगान आमी पडटात, गोंयकारपण म्हणजे कितें हें आमकां सामकें हाडाभासांतल्यान खबर आसा, तेन्ना तो गोंयकार केन्ना कृतज्ञ जावचो ना हाची तुमी आज अनुभव लोकांक दिला. म्हणजे सरकार तरी गोंयच्या घटक राज्य दिवपी लोकांक व्हड मानवांक विसरले जाय, पण काँग्रेस पार्टीन जे गोंया खातीर सदैव काम केलां, या राष्ट्रा खातीर काम केलां, ते आमचे गोंय घडोवपी मनशाक काँग्रेस पक्ष विसरलो ना हे सांगपा खातीर तुम्ही हो कार्यावळ केला. 1987 सालान आमी घटक राज्य जाले. घटक राज्य जाले म्हणजे कितें जालें जाल्यार खऱ्या अर्थान पॉलिटिकल पावर आमचे कडेन आयली. ताच्या पयलीं आमकां इंडिपेंडंट स्टेट जावपा खातीर आणि या भारताचो अविभाज्य भाग जावपा खातीर पंडित जवाहरलाल नेहरून मदत केली, म्हणून आमी पोर्तुगीजांतल्या तावडेंतल्यान तेन्ना सुटले. पण आता आमी पळयतात उठसूट कोणूय व्हॉट्सएप इंजिनियर, व्हॉट्सएप डॉक्टर, व्हॉट्सएप इंटरनॅशनल एक्सपर्ट जाता आणि तशे व्हॉट्सएप हिस्टॉरियनूय जाता. मागीर हे व्हॉट्सएप हिस्टॉरियन जांकां च्या आणि भाजी करपाचे जांचे कर्तृत्व ते मागीर इंटरनॅशनल रिलेशन्साचेर उलयतात, फायनान्साचेर उलयतात, पॉलिटिक्साचेर उलयतात आणि इकॉनॉमिक्साचेर बी उलयतात. त्या वेळार खऱ्या अर्थान गरज पडटा की लोकांचे दोळे उगडे करपा खातीर, खऱ्या अर्थान गरज पडटा लोकांक सत्य कितें आसा हे 100 फावटी सांगून तांकां तशें सत्या कडेन नजर तांची फिरोवपा खातीर. आणि गोंयचे घटक राज्य ती म्हाका दिसता ती आमकां एक संद मेळटा सांगपाक आमकां तुमकां गोंयचो इतिहास न्हय तर गोंयकारपणाचो इतिहास, तुम्ही केल्ल्या तुमच्या कर्तृत्वाचो इतिहास. म्हणून म्हाका खूब मस्त जाली की पयलीं तुम्ही बाब शांताराम, स्वर्गेस्त शांताराम बाब नायक हांचो तुम्ही उल्लेख केलो, तांचो तुम्ही सत्कार केलो. बाब एदुआर्दो कालेरो जे गोंयचे खडेगाद आवाज जाले, खऱ्या अर्थान काँग्रेस पार्टीन सेंटराक गोंयचे नेतृत्व सेंटर मिनिस्टर त्या मनशाक केलो आणि ताणें गोंयचो आवाज परत परत सेंटराक घुमोवन आपल्या क्लोजनेस विथ द गांधी फॅमिली ही युज्ड फॉर द बेनिफिट ऑफ गोवन्स टू गिव्ह अ डिफरंट आयडेंटिटी फॉर गोवन्स. तशें पळोवपाक जर गेलो जाल्यार म्हाका दिसता खंयच्याच पार्टीचे इतले श्रेय आसचें ना गोंया खातीर जितले काँग्रेसान गोंया खातीर केलें. आनी हांव काँग्रेसमॅन बी म्हणून म्हणना, हांव काँग्रेसमॅन की आनी कोण ताचो उल्लेख हांगा नाका, कारण हे पॉलिटिकल ही मिटींग न्हय. आमी आज गोंया खातीर जमल्यात, सो आमी गोंयचो विशय उलयतले. पण ज्या वेळाचेर इतिहासान गोंयचो विशय जेन्ना घेतले तेन्ना काँग्रेस पार्टी शिवाय गोंयचो विशय कंप्लीट जावचो ना. 1961 सालान जेन्ना नेहरूजीन आर्मी गोंयांत धाडली, ऑपरेशन विजय, तेन्ना खऱ्या अर्थान गोंयकारांचे ताका काळजी आशिल्ली म्हणून ताणें आर्मी धाडली. ताचेरूय आमी नवे नवे थियरीज आता आमी सुरवात केल्या की नेहरू हॅज डिलेड गोवाज लिबरेशन. नेहरूजीचे कार्य कितें, नेहरूजी कोण आशिल्ले हे त्या मनशाक कळटा तो मनीस असले उलोवपाक फाटीफुडें जातलो. अंडरस्टँड, वी आर टॉकिंग अबाउट अ स्कॉलर पर्सन educated abroad who had a gentleman finish within him आणि एक इंटलेक्चुअल हिस्टॉरियन ज्याने डिस्कवरी ऑफ इंडिया सारखो महान ग्रंथ बरयलो तो ताणें पळोवना किंवा डिस्कवरीचे स्पेलिंग ताका खबर ना. तो मनीस नेहरूच्या पॉलिटिक्स आणि नेहरूचे विजना बद्दल उलयता, नेहरूच्या डिसिजना बद्दल उलयता, ताचेर आमी मागीर विचार करया. पण लक्षात घ्या की नेहरूजीन आमकां लिबरेट केलो, पण थोडे लोक अजूनही ताका कॉन्क्वेस्ट एज्युकेशन म्हणटात. ताचेर आमी खडेगात विरोध करूंकूच जाय, कारण अंडरस्टँड इट वॉज अ लिबरेशन मुवमेंट
army was sent to liberate Goa and make it a part of an Indian democracy, and it was never neither conquest or driving away Portuguese. Goa is an integral part of India. हे नेहरूजीन मान्य केले आणि गोवा इज एन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया आणि हो भाग परत आमका भारताक जोडूंक जाय म्हणून नेहरूजीन पुढाकार घेतलो. तो नेहरूजीचो पुढाकार म्हणजे काँग्रेसान गोंयार केल्लो एक व्हडलो उपकार. नेहरूजीची एक गजाल जाली, इंदिरा गांधीजीन दुसरो उपकार आमकां केलो. परत राजीव गांधीच्या वेळाचेर परते आमकां एक बेनिफिट जालो, म्हणजे आमी एक घटक राज्य जाले. ताच्या पयलीं ताच्या नंतर आमकां कोंकणी सारकी ह्या भाशेक आम्ही राजमान्यताय दिवपाक पावले. खऱ्या अर्थान ओपिनियन पोल पासून गोंयाक घटक राज्य करपा पासून पंचायत राज्य कार्यावळ गोंयात राबोवपा खातीर काँग्रेसान जे गोंया खातीर प्रत्येक वेळार मागच्या पयलीं दिला ते म्हाका दिसता खंयच्याच पक्षान गोंयाक अजून पर्यंत दिवंक ना. हे हांव तुमकां ठामपणे सांगूंक शकता, कारण एक इकॉनॉमिक्साचो स्कॉलर म्हणून सांगूंक शकता, एक एज्युकेशन एक्सपर्ट म्हणून सांगूंक शकता. म्हणून गोंयचे खऱ्या अर्थान नवी ओळख आमी जगाक करूंक शकले. ब्युटिफूल पर्ल ऑफ दी ओरियंट जेन्ना आमी म्हणटा किंवा कोंकण काशी गोंयाक म्हणटा तेन्ना खऱ्या अर्थान आमी गोंयकारांचो सत्कार करता. त्या गोंयकाराक मनीस म्हणून आणि भारतीय म्हणून म्हणपाचे जी ताक आणि जी शक्त ती दिली ती काँग्रेस पार्टीन वेळोवेळार ह्या लोकांक आमी दिली. म्हणून आज आमी जेन्ना बाब एदुआर्द फालेरो आणि शांताराम नायकाचो सत्कार केलो, तांचे नाव घेतले, त्याच बरोबर आमी बाब लोहिया आणि टीबी कुन्नाचे नाव त्याच जोमान आमी घेवया, कारण तांचे उपकार आमच्या गोंयचेर आसात. आता जेन्ना हे घाटी आणि गोंयकार म्हणून एक नवो वाद, चर्च आणि देवूळ म्हणून नवो वाद, परशुराम आणि गोंयचो साहेब म्हणून नवो वाद करता, तांकां सांगात राम मनोहर लोहिया गोंयकार नाशिल्ले, पण गोंयकारां खातीर राम मनोहर लोहिया सुटले. या गोंयकारां खातीर हिरवे गुरुजी मेले. हिरवे गुरुजी गोंयकार नाशिल्ले. या गोंया खातीर बेनीपाल सिंग मेला, तोय गोंयकार नाशिल्लो. रिमेंबर, गोवा इज फॉर गोवन्स. आणि गोवन्साचो अर्थ जो भारतीय गोंयकाराक आपली आवय मानता ते सगळे जाण आमचे गोंयकार. ही खरी अर्थान डेफिनेशन ऑफ गोंयकार जो कोणाक जर दिलो जाल्यार तो काँग्रेस पार्टी. सो ताका लागून हांव म्हणटा की ऑल इन्क्लुसिव्हनेस, सगळ्यांक बरोबर घेवन वचूया, सगळ्या धर्माचे लोक आमी बरोबर घेवया, सगळ्या जाती धर्माचो भेद आमी पयस करया, कोंकणी आणि मराठी आणि इंग्लिश तिनूय भाषा आमी घेवन वचूया. हो नवो विचार, नवी संकल्पना काँग्रेस पार्टी गेल्या कितलीशी वर्सां दीत आसा. ताच्या खातीर गेल्या 60 वर्सां काँग्रेसाचे 1000 कुडके जरी जाले जाल्यार काँग्रेस पार्टी अजूनही गोंयच्या मातयेक घट्ट धरून आसा. ती मुळां जेन्ना आमी म्हणटात तेन्ना आमी खऱ्या अर्थान हांगा बशिल्ल्या ल्हान मोठे काँग्रेसमॅनाचोय खऱ्या अर्थान तुमी सत्कार. म्हणून पाटकर तुम्ही आज बरें केले की गोंय घटक राज्याच्या दिसा निमित्तान तुम्ही गोंयच्या खडेगाड आवाज पयलींच्या तांची तुम्ही आठवण केली, पण ह्याय कार्यकर्त्यांची आठवण केली नवो इतिहास जागोवपाक. कारण फुडली काँग्रेस, फुडले गोंय तुमच्या भितरले नवे नवे लोक तयार करतले. गोंय लक्षात घेयात फक्त हिंदुवाचो आणि कोंकण्याचो न्हय, तो सगळ्या धर्माच्या लोकांचो. जशें आमी सायबीण मायेक पुजतात आमी त्याच आस्तेन शांतादुर्गेक पुजतात. परशुरामाक आमी देव मानता खरें, पण गोंयच्या साहेबाक प्रत्येक जण केन्ना विसरना. म्हणून तो एकटाय पण म्हणून आमच्या जीवनात केन्ना एक कडेपण येवना. आमी सर्वसमावेशक जाले, ऑल इन्क्लुसिव्ह जाले, सर्व धर्म समावेशक झाले, सर्वव्यापी झाले, सर्वसाक्षी झाले. आदरातिथ्य सुशेगादपण आमच्याकडे आसा, पण दुसऱ्याक रेस्पेक्ट दिवपाचे कल्चरूय आमच्या भितर आसा. त्या कल्चराची तुम्ही आज याद केली. आणि गोंयकार बेमान न्हय, कारण इतल्या पयलींच्या लोकांची याद आमकां 30 वर्सां न्हय 60 वर्सां कंटिन्यूस आसा आणि ह्या फुडें जातली. सो ती ब्युटी, ती स्टायल, ती पॉइज, ती कॅरेक्टर गोंयकारांक दिवपा खातीर म्हाका दिसता स्टेटहूड सारको दीस तुम्ही आता हांगाच फक्त पणजे मनयला, फुडल्या वर्सापासून प्रत्येक तालुक्यात मनोवपाची जबाबदारी पाटकर काँग्रेसान
लक्षात घ्या एका वेळाचेर फिल्म इंडस्ट्री म्हणा किंवा नॉर्थ इंडियन म्हणा गोंयचे एक वेगळे एक रूप पिक्चरांतल्यान दाखयताले म्हणजे गोंयकार म्हणजे सगळे बेबदे. हांव IIT मुंबय शिकला थंय PhD केल्या फायनान्स या विशयाचेर. सुटी निमित्त हांव जेन्ना येतालो आनी परत वतालो तेन्ना प्रत्येक जण म्हणजे रातचे दार ताटयताले लायाक आप गोवा में आते हो और गिटार बजाना नहीं जानते, आप गोवा के हो और आप हैट नहीं पहना है, आप गोवा के हो और आपके घर में सब बिकिनी वगैरह नहीं पहनते. दिस इज अ काइंड ऑफ इम्प्रेशन थोड्या लोकांनी भायर गोंयचो करून दिल्लो. तो फिल्म इंडस्ट्रीन तो करून तांकां आमी एक वेळ माफ करूया कारण फिल्म इंडस्ट्री खोट्या नाट्याचेर जगता. पण गेल्या 10-15 वर्षाच्या या राजकर्त्यांनी whoever is in the power ताणे आमची गोंयची ओळख कशी करून दिली जाल्यार एक म्हणजे ड्रग्स, दुसरी म्हणजे डेथ्स आणि तिसरी म्हणजे डिफेक्शन्स. आणि जेन्ना जेन्ना तुम्ही डिफेक्शनाबद्दल आम्ही जेन्ना डिबेट करता डिफेक्शन आय ऑलवेज टेल देम काँग्रेस पार्टी डिफेक्शनाचो परिणाम काँग्रेस पार्टी भोगता. काँग्रेस पार्टी डिफेक्शन लोकांनी घडोवन हाडल्या तेतून काँग्रेसाचो दोष न्हय कोणे घडयला तांचो तो दोष आसूंक शकता. सो अंडरस्टँड हे जे नवे DDD डिफेक्शन ड्रग्स आणि डेथ इफ दॅट कॅनॉट बी आयडेंटिटी ऑफ आणि ती जर आयडेंटिटी पुसून जर काढपाक जाय जाल्यार प्रत्येक ऑपोजिशन पार्टी गोंयांत तिगपाक. वी कॅनॉट हॅव एन युनिलॅटरल गव्हर्नमेंट. म्हणजे ऑपोजिशनाचो आवाज जाय आणि ताच्या खातीर काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी सदैव ऑपोजिशनाक रावचे. मायकल बाब जबाबदारी तुजी. वी रिक्वायर गुड ऑपोजिशन बट एट द सेम टाइम ऑपोजिशन बरी असताना गोंयकाराचो आवाज कोण दाबचो ना हाच्या खातीर सतर्क रावचे पडटा. कारण वी कॅनॉट अफोर्ड टू गिव्ह दिस आयडेंटिटी ऑफ ड्रग्स डिफेक्शन्स अँड डेथ्स टू गोवा. सो हाच्या खातीर तुमकां परते परते अशें मेळावे घेवचे पडटले टू टेल देम व्हॉट काँग्रेस इज गिवन पीपल. काँग्रेसान आमकां मायभास दिली, काँग्रेसान आमकां लिबरेट केलो, काँग्रेसान तुमकां घटक राज्य दिले, त्याच बरोबर काँग्रेसान तुमकां गोवा युनिव्हर्सिटी दिली. लक्षात घ्या काँग्रेसान तुमकां जे फॉरेस्ट जे आता लोक सांबाळटा म्हणटा पळय गोंयकार पण ते सांबाळच्या पयलीं जे फॉरेस्ट लँड्स किंवा नवे फॉरेस्ट तयार करपाची जबाबदारी काँग्रेस गव्हर्नमेंटान राणेच्या टायमाच्यान सुरू जाली. दॅट इज अप्रिशिएट गुड. काँग्रेसाक कोण एक दोश आहा आमी एक दुसऱ्यान बरो केलो जाल्यार आमी म्हणना पण आमी जर म्हणत जाल्यार लक्षात येतलें या गोंयांत जे जे बऱ्या गजाल्यो जाल्या ते ह्या सरकारच्या ह्या लिडरांच्या हातांतल्यान ते जाल्या. SEZ म्हणून जेन्ना आमी बोवाळ घालो तेन्ना लक्षात घे काँग्रेस गव्हर्नमेंट हॅड दॅट गट्स. दिगंबर जी हॅड दॅट गट्स टू से SEZ तुमकां नाका आनी आपूण कॅन्सल करता. जी गजाल गोंयांत बरी आसा ती आमकां बरी म्हणून आमी ती फाटीशी धरतलेच. पण जर गोंयांत जर ती बरोबर ना जाल्यार फाटल्यान येवपाक थंय आमचो इगो आड येवचो ना हें काँग्रेसान गोंयकारांक दिलें. सो whatever good, whatever has been beautiful, whatever has been great in Goa, Congress probably has done all its best to give the best to the people. मोबाचं एअरपोर्ट म्हण, बाल भवन म्हण, फातोर्डा स्टेडियम म्हण, स्पोर्ट्साचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हण, रवींद्र भवन म्हण. सामान्य कलाकारांक जो जाणटेपणान दुसऱ्या फुडें हात पसरता ताका मानान जगपाक कला सन्मानाची स्कीम काँग्रेसच्या काळात दिगंबर बाबाच्या काळात ताच्या पयलीं 40-50 वर्सां सरकारां चलताली. पण ह्या गरिबांचे, शेतकारांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कोणे बरें चिंतूंक नाशिल्ले. आज आमी गोंयाक इन्फो टेक्नॉलॉजी स्टेट म्हणटा किंवा सॉफ्टवेअर ओरिएंटेड स्टेट म्हणटा.
गोंयांत GBBN गोवा ब्रॉडबँड नेटवर्क संबंध पंचायत भर 194 व्हरपाक ते तांच्या सरकारान केल्ले. सो राणेचं सरकार जावं किंवा दिगंबर सरकार जावं किंवा फलेरो सरकार जावं, या सगळ्याच्या सरकारा भितर जे जे गोंयाक बरें आसा ते बरो दिवपाचो प्रयत्न जालोच. पण बऱ्या अर्थान केल्ल्यो गजाल्यो जर बदल करपाक जाय, फाटल्यान घेवपाक जाय सुद्धा फाटल्यान घेवपाक काँग्रेस केन्नाच फाटी उरली ना. म्हणूनच गोंयांत पूल जाले. IT नेटवर्क आयलो आणि तुमच्या भुरग्यां खातीर सांगता जे आमी तुम्ही BBA, BCA, MCOM प्रोग्राम हे जे आता वेगवेगळ्या कॉलेजीन जातात पळय, ते काँग्रेस गव्हर्नमेंटाच्या टायमार जाले. लक्षात घ्या. सो द न्यू कल्चर ऑफ एज्युकेशन, द न्यू कल्चर ऑफ क्रिएटिंग इंटलेक्चुअल्स, the new culture of respecting dairy workers, farmers, peasants, small people. Congress has done whatever it requires. Sir, Prakash, to be as an academician, sir, what is it that Congress has given people? I will tell you, Congress has given leaders to go. Before leaders, जांका आवय बापूय केन्ना राजकारणान ना, कसले नवे लिडर्स काँग्रेसान दिले. ज्यांच्या पॉल्सान 500 रुपया नाशिल्ले तांकां आमदार केले, तांकां मंत्री केले. आता नांवां घेना, कारण खुबशे कडेन खूब जाणांनी आपली स्टेशनां बदलल्या, आय कार्डाय बदलल्या, आपलो युनिफॉर्मूय बदलला. आणि जेन्ना आपलो आय कार्ड, युनिफॉर्म, स्टेशनां बदलून ते टुरिस्ट जाल्या. तांची नांवां हांवें कित्याक घेवची? बट इफ यू अंडरस्टँड देयर पास्ट, हू वर दे? पायलट्स, बारमेन, पूण नेतृत्वाचे कोण आशिल्ले? ज्या ज्याकडे लिडरशिप क्वालिटी काँग्रेसान पळयली त्या फातरांचो देव करपाचो प्रयत्न काँग्रेस हेज कॉन्स्टंटली डन. आणि हे करताना चुकी माफूय केल्यो, कितलेशे चुको, इतले माफ केले की आता ते चुको करपाक एक्सपर्ट जाल्या. अंडरस्टँड when I'm saying this, why am I saying this? This is not an, elections are not near. Or probably we'll have to wait for our turn to elect people of our choice. पण कॉन्स्टंटली जेन्ना एक हॅमरिंग चलता, कॉन्स्टंटली जेन्ना एक गॉसिप चलता, कॉन्स्टंटली जेन्ना विस्पर कॅम्पेन चलता, that Congress is corrupt and this and that, you need to tell people the glory of the past. Not only glory of the past, the potential of the future. आणि जेन्ना पाटकर बाबाकडे पळयता किंवा फळदेसायाकडे पळयता, सावयोकडे पळयता, तेन्ना आय कॅन सी द पोटेन्शियल. म्हणजे आज नवे ह्याय नेतृत्व जे नवे तयार जाता तांकां पॉलिटिकल बॅकग्राउंड ना. बट these people have emerged despite adversities, despite the opposition, despite the crores of rupees against them. आणि लक्षात घ्या, या निवडणुकीच्या रिझल्टान जरी तुम्ही फाटी असत, पण जर खरे जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स जर तुम्ही काढले जाल्यार 500कून कमी मतां घेवन पडपी लोक चड आहा. ते सगळे जर तुम्ही ऍड केले विथ डिफेक्शन्स, you must understand that you don't stand where you stand. You would have stood where otherwise others would have stood. So remember, if temporary setbacks are not your failures. आमकां गोंयांत ऑपोजिशन पार्टी स्ट्रॉंग जाय, that is the requirement of the goal. People can be fooled at some times, but you cannot fool all the people at all times. नवी सकाळ जातली आणि सूर्य ह्या बाजून येतलो, फक्त प्रयत्नाचे पराकाष्ठा करूंक जाय. सकाळ सकाळ म्हणून कितके उरले, गरज आसा मातशे पास्यास धरपाची, गोंयचो आवाज जावपाची. आणि कंटिन्युअसली हे जे नेगेटिव्ह कॅम्पेन चल्ला, तर नेगेटिव्ह कॅम्पेन जर बंद करतलो जाल्यार यू टू कम अप विथ फॅक्ट्स. नेहरूजीन ते 15 वर्सां गोंयचे लिबरेशन डिले केले. अरे नेहरूजीन जर 15 वर्सां डिले केले जाल्यार नेहरूजीन तुमकां लिबरेशन दिले विसरले? गोंयाक लिबरेशन 1961 जाले जाल्यार सिक्किमाचे लिबरेशन 1975 सालान जाले, हे तुम्ही विसरले? इंडिया गोंया लिबरेट करपाक इतली वर्सां कित्याक लागली म्हणटाना चायना, यू अंडरस्टँड, इज अ सुपर पॉवर, बट
China waited for 100 years to free Macau. Chinaकडे नाशिल्ली force. China's army is one of the biggest army in the world. Portugal आज येदोसो देश. One of the worst performing country in Europe. One of the poorest country. One of the most debt-ridden company in Europe. त्या कंट्रीत नमोहराम करपाक चायनाकडे येतलो आशिल्लो. But China waited for 99 years for Portugal to complete the list. म्हणजे जोपर्यंत इंटरनॅशनल भूमिका योग्य टायमाचेर जायना सगळे फोर्सेस सारखे येना यू कॅनॉट एक्ट. रिमेंबर 1947 इंडियाक जर पोर्तुगालाक जर अटॅक करपाचो आशिल्लो जाल्यार पीपल शुड रीड हिस्ट्री. मुद्दाम सांगता इन फ्रंट ऑफ कॅमेरा सांगता, फ्रंट ऑफ प्रेस सांगता, फ्रंट ऑफ इंटलेक्चुअल सांगता. Please understand, in 1947 India did not have the power or military gauge to come and attack an European nation. That to Salazar त्यांना काय असं fascist leader. ईशान हे कळूंक जाय की 1950 ते 55 सालांत जेन्ना नेटो फॉर्म जालो, नेटो was led by Portugal. Salazar was the leader of NATO. If in 1950s जर नेहरू आर्मी घेऊन जर आयलो, it would have triggered an international war. अमेरिका सहित सगळे नेटो देश जे आसात वर्ल्डातले ते भारताचे पत्र जातले आशिल्ले आनी व्हडले गॅर पेटतले आशिल्ले. आणि ताका लागून जर गोंयांत आर्मी घुसोवपाक जर जाय आशिल्ली जाल्यार फणस पिकूंक जाय, आंबो पिकूंक जाय. तो फणस पिकतूकच काडल्यार तातूंत बरी मजा येतली. नाजाल्यार तुज्या हाताक दीक लागतलो हे नेहरूजी कितले हुशार आशिल्ले कळपाक. 1950 सालांत सालाजार एस्टॅब्लिश नेटो आणि नेटोचं एक रेझोल्युशन आशिल्लो. जर खंयच्याय कंट्रीन जर नेटोच्या कंट्रीन जर हमलो जर करत जाल्यार दॅट सेक्युरिटी ऍक्ट वुड हॅव बीन ट्रिगर्ड. आणि त्या सेक्युरिटी ऍक्टा अंडर सबंद गैर पेटून आमी एकाकी पडटले. बरें अमेरिका आमच्या सायडीन आशिल्ली. अमेरिकेचो प्रेसिडेंट वॉज नेव्हर इन अवर साइड till 1960 जेन्ना निक्सन जेन्ना प्रेसिडेंट जाले अमेरिकेचे. ताणे रेझोल्युशन पास केलं की इंडियाज पोझिशन इज करेक्ट. ताच्या पयलींच्या सगळ्या प्रेसिडेंटांनी सांगितले की गोवा इज अ पार्ट ऑफ पोर्तुगाल. So if Nehru had to bring the army before 1960s, United States wouldn't have sided India. NATO wouldn't have sided India. China also wouldn't have sided India. जेन्ना परिस्थितीत बदल झालो जेन्ना निक्सन आयले, जेन्ना इंटरनॅशनल फोर्सेस जेन्ना चेंज झाले, पोर्तुगाल जेन्ना वीक झालो तेन्ना नाटो जेन्ना वीक झाली, जेन्ना जवाहरलाल नेहरून एशिया आणि आफ्रिकन कंट्रीज कॉलनीजाची कॉन्फरन्स घेतली, थंय रेझोल्युशन पास केलं. दॅट वॉज द राईट टाइम फॉर नेहरू टू स्ट्राइक इंडिया. सो नेहरू ऑलवेज वेटेड फॉर द राईट टाइम, नॉट दॅट नेहरू डिलेड. ही वॉज अंडरस्टँड पॉलिटिक्स. आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्सन जर तू व्हडलो खेळ करतलो, येदी व्हडली गेम करतलो, इट वॉज बिकॉज गोवा फॉर 450 years वॉज नेव्हर द पार्ट ऑफ इंडिया. सो ते म्हणटा की पटेल आशिल्ले जाल्यार जुनागड घेतलो, भोपाळ घेतलो, तशें गोंय घेतलो आशिल्लो. रिमेंबर, पटेल वॉज द आर्डंट फॉलोवर ऑफ गांधीजी. गांधीजी जेन्ना मेले तेन्ना गांधीजीची तकली पटेलाच्या मांडयेर आशिल्ली. आणि पटेल म्हणटाले गांधीजी तुम्ही जर म्हाका सांगत हांव आज राजकारण करता. सो आमी हिस्ट्री इतली डिस्टॉर्ट केल्या की पटेल गांधीजीच्या विरोधात, पटेल नेहरूच्या विरोधात. खंय नेहरूचे परम भक्त पटेल, गांधीजीचे परम भक्त पटेल. बट वी हॅव डिस्टॉर्टेड हिस्ट्री, डिस्टॉर्टेड एव्हरीथिंग टू सच एन एक्सटेंट की सगळे आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्कॉलर. या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या स्कॉलरांक जर तुम्ही उत्तर दितले जाल्यार यू विल हॅव टू fight with facts. And Congress probably from today has to take up that weapon of facts. Yes. Weapon of people, army of people. आणि जेन्ना army of people or gun of people म्हणटा तातून जो बारूद आसा आणि दारू आसा भितर, ती जर सत्याची जर असत, लोकांची चळवळीची जर असत, जाल्यार हो स्टेटमेंट 35 is just a number. Probably we would have grown much more higher if all things were conducive to Goa. Remember, आज जेन्ना आमी गोंया
वन ऑफ द ब्युटिफुल टुरिस्ट स्टेट म्हणटा रिमेंबर इन द टुरिस्ट सर्किट ऑफ द कंट्री आम्ही लास्ट येतात. आम्ही जेन्ना म्हणतात गोवा इज अ डेव्हलप्ड स्टेट ऑफ द कंट्री जेन्ना म्हणतात तेन्ना हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट गोंयांत आसा, हायेस्ट इन द कंट्री. बिहाराकून कमी, झारखंडाकून कमी, राजस्थानाकून कमी, उत्तर प्रदेशाकून कमी, हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट. वाय शुड गोवा हॅव इट? आज आम्ही गोवा इज डेव्हलपिंग, गोवा प्रगतीपथ म्हणटा तेन्ना पेडणे आणि काणकोण सारखे तालुके, सांगे आणि सावड्डे सारखे तालुके अजूनही बॅकवर्ड आसात हे आम्ही विसरतात. जेन्ना आमी गोंयांत एनवायरमेंट बरो आसा म्हणटा तेन्ना आमी लिनियर प्रोजेक्ट हाडूंक सोदताले. लोकांक लागून आमी ते लिनियर प्रोजेक्ट आतां धांवडोवन घाले, पण लोकांचेर घातिल्ले ते लिनियर प्रोजेक्ट वचूंक जाय म्हणून जे झगडटाले तांचे केसी आमी अजून काडले. सो वी आर नॉट रिस्पेक्टिंग पीपल. इफ वी डोंट रिस्पेक्ट पीपल, आय थिंक डॉक्टर बाब इट इज सपोर्ट कराच, करूंकच जाय, ती आमची जबाबदारी. पण सरकार जर खंय चुकता जर आसत जाल्यार चूक बऱ्या भाशेन नजरेक हाडून दिवपाची जबाबदारी तुमची. सो ऑन दीस पर्टिक्युलर स्टेटहूड डे जेन्ना आमकां राज्यात सगळें दिलां, या राज्यात आमी पोट भरता, या राज्याचेर आमी पयसो करता, या राज्यात आमी रावता, या राज्यात आमी मरतले, त्या राज्यात आमी जगले, त्या राज्या प्रती आमकां थोडी जबाबदारी आसा ती आमी जाणूया. आणि दॅट पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी इज मच मोर दॅन पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी. सो म्हणून म्हणटा घटक राज्या दिसा फुडल्या वेळापासून सगळ्या तालुक्यात हो कार्यक्रम जावंक जाय आणि गोंयचो खरो इतिहास, गोंयकारांचो खरो इतिहास खंयच्याय पार्टीचो जावं तो तर पुरुषोत्तम काकोडकरांची आठवणच करूंक जाय अशी दिसता. खंयच्याय पक्षाचो मनीस जावं ताचे जर आमी नांव जर घेना जर जायत, ताका आमी रिस्पेक्ट करूंक जर करना जर जाय जाल्यार आमी खरेंच लोक आमकां बेमान म्हणटले आणि खरेंच तो एक दाग तुमचेर लागचो ना, कारण लोक तुमकां बेमान म्हणून म्हणटना, कारण तुमी तें काम खऱ्या अर्थान केलां आणि लोकांक जाय तशें केलां आणि लोकांच्या फुड्यान तें केलां. अशेंच काम तुमच्या हातांतल्यान अशेंच जावचें कारण आमकां एक प्रबळ पक्ष गोंयांत दुसरो जाय. एक पक्ष आसा तो काम बरें करता, वायट करता ते लोक थारायतले, पण त्याच बरोबर लोकांक ऑप्शनूय दिवंक जाय आणि तो ऑप्शन बरो आसूंक जाय, अडेगात आसूंक जाय, 52 ताशे आसूंक जाय, चकचकतो आसूंक जाय. म्हाका दिसता ह्या स्टेटहुडाच्या निमित्तान खऱ्या अर्थांत आमच्यातलो गोंयकार जागो जातलो. खऱ्या अर्थान नवे गोंय दाखोवपी नवे नेतृत्व तयार जातले. खऱ्या अर्थान पयलींच्या लोकांची याद करपी गोंयकार तयार जातले. आणि म्हाका दिसता ही खरी सुरवात ही दिवली पेटोवन तुमी केल्या. ही दिवली अशीच देवत दवरा गोंयकाराची, गोंयकारपणाची. आणि गोंयांत मात हिस्ट्रीचे मॅनिप्युलेशन, इतिहासाचे मॅनिप्युलेशन करपाक कोणाक दिवं नाकात, कारण हिस्ट्रीचे मॅनिप्युलेशन जो करता तो मॅनिप्युलेटर जाता फक्त हिस्ट्रीचोच न्हय तर संबंध एका समाजाचो. सो आज गोंयचो साहेब किंवा परशुराम ही जो WWF जो उबो करूंक सोदता, किंवा चर्च विरुद्ध टेम्पल म्हणून कोण करूंक जर सोदता जर जाय, पोर्तुगीज अँड इंडियन्स म्हणून जर करूंक सोदता जाल्यार रिमेंबर दे आर ऑल पॉलिटिकल गिमिक्स. लेट अस बी युनायटेड फॉर द कॉज ऑफ गोवा. लेट अस बी युनायटेड फॉर द कॉज ऑफ देव बरें करूं मनोज बाब. तुमची तोखणाय करपाक म्हजे कडेन उतर नात, पूण तुमच्या एक सांगपाक सोदता, तुमच्या विद्वत्तापूर्ण भाशणांत समाजकारणा कडेन आनी राजकारणा कडेन पळोवपाची आमकां सगळ्यांक एक नवी दृश्ट मेळ्ळ्या, हातूंत इल्लोय दुबाव म्हणटात. कार्यावळ सोंपयतना आमच्यो उपाध्यक्षा डॉ. प्रमोद साळगांवकर आणि उपकार डॉ. प्रमोद साळगांवकर. गोय प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, त्याचप्रमाणे आज हाजीर आशिल्ले